संजय आपल्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. 3 क्षेत्ररक्षक हे बाहेर राहतील. जेव्हा पॉवर प्ले संपतील त्यावेळेला 4 क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि यष्टिरक्षक सोडून 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला बंधनकारक असेल ठेवणे. घड्याळ जवळजवळ 11:42 झालेत. आज सुंदर नजारा तर दिसतोय, परंतु क्रिकेटला अनुसरून मात्र हे वातावरण पोषकदायक नसेल असं वाटलं की ऑकलंडच्या मैदानात आपण खेळ करतोय ऑकलंडच्या मैदानाची लगेच न्यूझीलंड ऑकलंडच्या मैदानाची आठवण येईल असा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. आज ते विराटांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायस मिळतोय हा क्षण. शिवनेरी संघाचे सर्व सदस्य व्हॉलंटियर कृपया करून आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. पहिला चेंडू ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू 11:43 फेकला गेला. शॉर्ट गली रिझन मध्ये चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होत असताना एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवर पहिलं षटक अक्षयने मात्र या ठिकाणी स्वतःचं ओपनिंग अकाउंट खोललं गेलंय. एका साईडला उदय सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1 अशी स्थिती. लेफ्ट हँड अँड राईट हँड असं मात्र कॉम्बिनेशन जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. कारण खास करून या जोडी जास्तीत जास्त का तयार केल्या जातात त्याचं कारण असतं गोलंदाजाची लेंथ अँड लाईन मात्र बिकरावी. त्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं लेफ्ट हँड राईट हँड हे मात्र सलामीवीर म्हणून सातत्याने पाहायला मिळतात. 1 धाव 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये मात्र आतापर्यंत टिपटिप अजून थोडस पावसाने पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आगमन केलंय. परंतु साकडं घालूया की पाऊस नसावा 4 दिवसामध्ये यावेळेला करण्याचा प्रयत्न. खास करून शेतकऱ्यांचं नुकसान पाहायला मिळतं. यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला चेंडू निघून जाईल. दमदार सुरुवात 4 धावा. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 6 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6. प्रथम फलंदाजी करताना अर्णा 11 आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून संजय याच्याकडे पाहिलं जातं. 7 धावा 1 गडीबाद अशी स्थिती पाहायला मिळते. अर्णा 11 केळवा या संघाची स्थिती आपण पाहू शकाल. चला लगेच फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळेची दिरंगाई न करताना अर्णा 11 केळवा वर्सेस खुशी 11 अल्पेश भोईर. स्पॉन्सर बाय ऑफ साईडला अनिकेत काका या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संघ खेळ आतापर्यंत साकारला गेलाय तो मात्र संजय यांच्या गोलंदाजीवर पॉवरफुल गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. एक्सपिरियन्स आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर आपण पाहू शकतायत. शिवनेरी चषक 2020 खूप छान पद्धतीने मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. सर्व सदस्य यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल. रात्रंदिवस अहोरात्र झटणारे ग्रामपंचायत सदस्य अनिलजी किनी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 7. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा
जितेश 7 धावा, धावसंख्या फलकावर 7, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर कंप्लीट. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होते. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जितेश नवीन येणारा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो. निनाद यावेळेला खोलवर चेंडू होता. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. म्हणून म्हटलं होतं मी सकाळच्या सत्रामध्ये आज खरा कस लागणार आहे. इथे इंटेलिजंट बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागेल. थोडस यावेळेला आपण पाहतो रिमझिम पावसाची बरसात होत असताना पुन्हा एकदा राईट मोर द विकेट उजव्या हाताने. गुड डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. जितेशचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि खास करून ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करतो. ही गुड थिंकिंग पाहायला मिळते. कारण फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला ऑफस्टंपच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू पिच करावे लागतील. अखूट टप्प्याच्या तर चेंडूची प्रतीक्षा करत असतात फलंदाज, नो डाऊट. यावेळेला पुन्हा एकदा मात्र टप्पा पडल्यानंतर सबमरिंग डिलिव्हरी. निनादला हा चेंडू समजला नाही. लगातार 2 चेंडू डॉट येत आहेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 7 धावा, 3 लगातार डॉट डॉट डॉट. 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. हळूहळू सूर्याची किरण मात्र या ठिकाणी कोवळी किरण अजूनपर्यंत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा 7 धावा, राईट ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन साइडला मिस टायमिंग जरूर झालाय. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. आराम के साथ 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 8 धावा प्रितेश किनी आम्हाला या ठिकाणी दर्शवत आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झाले ते 4. कालच्या दिवसात जवळजवळ 51 षटकार या ठिकाणी लागले गेले. आज किती लागतात याकडे सर्वांच्या नजरा असतील. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने मात्र झेल टिपला गेला. धीरज याच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद. प्रेक्षक जे ऑनलाईन आहेत त्यांना सूचना असेल की 10 मिनिटं फक्त लाईव्ह या ठिकाणी ऑफ केलं गेलंय. ऑफलाईन आहे. दिलगिरी व्यक्त करतोय. आता थोडीफार कुठेतरी कोवळी किरण मात्र या ठिकाणी सूर्याची येताना आपल्याला पाहायला मिळतात. खेळपट्टीवर उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, इन दी एअर, चेंडू हवेत आणि मनीष कोणतीही चुकी करणार नाहीये. ऍज अ कॅप्टन, ऍज अ बॅट्समन, ऍज अ फिल्डर म्हणून खूप चांगल्या प्रकारचं आतापर्यंत खेळ साकारला गेलाय. मनीषाच्या माध्यमातून निनाद 3 चेंडू डॉट आल्यानंतर थोडासा प्रेशराईज झाला होता आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला बॅक टू द डगआउट. धावसंख्या 8. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 3 फलंदाज बाद झालेत आणि 8 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. सुंदर असं वातावरण आता मात्र कुठेतरी पाहायला मिळतं. सकाळी वाटलं नव्हतं की आजच्या दिवसामध्ये मात्र मॅच सुरुवात होईल. भरपूर व्हॉट्सअप ग्रुपवर मात्र चर्चा चालू होती, परंतु ती जिद्द उराशी बाळगून मात्र शिवनेरी चषकाचे सर्व सदस्य होते. चला टीम मीटिंग, जास्तीत जास्त वेळ दौडू नका. मला वाटतंय थोडस साफसूत्र करायचं आहे कृपया करून. खेळपट्टी मार्किंग जेवढी डार्कनेस असेल तेवढं मात्र बेनिफिट या ठिकाणी आपण पाहतो की चांगलं उपयोगात असेल. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर दुसरं षटक आपण पाहिलं 2 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. 5 षटकांचा एकंदरीत सामना असेल, याची दखल घ्या. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. निव्याचे चेंडू खास करून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, कारण ग्राउंडवर नजर टाकली तर थोडंसं छोटं ग्राउंड जरूर आपल्याला पाहायला मिळतं, परंतु मेंटेन चांगलं केलंय आणि त्यासाठी निव्याचे चेंडू या ठिकाणी यूज केले जात आहेत. कारण प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे चेंडू हे यूज केले जातात. शहापूरमध्ये मी समालोचन केलं गेल्या महिन्यामध्ये. तिथे एक कॅप्टन
चे चेंडू मात्र यूज केले. खास करून भिवंडीमध्ये जर आपण गेलात तर निव्याचे चेंडू तुम्हाला जास्तीत जास्त दिसतील. वसई पालघरमध्ये जर आपण पाहिलं तर टेनिक्स चेंडू जास्तीत जास्त 120 ग्रॅमच्या टेनिक चेंडूने मात्र तुम्हाला सर्वांना वेड लावून सोडलंय. असं टेनिक चेंडूने मात्र आज टेनिस क्रिकेटने भरारी घेतले पूर्णपणे. आउट ऑफ इंडिया जाऊन मात्र शारजा आणि कतारच्या स्टेडियमवर जास्तीत जास्त टेनिस चेंडू मात्र यूज केले जातात. आज पालघर जिल्ह्यातील खेळाडू सुद्धा मात्र आपण पाहतो की आउट ऑफ इंडिया जाऊन सुद्धा चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलंय, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा. आज सर्वजण मात्र सूर्यनारायण देवाकडे पाहत आहेत. म्हणून म्हटलं जातं की सूर्यनारायण देव उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. म्हणून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा योगेश निजाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बेंडूबाबा चषकामध्ये मात्र त्यांनी आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त करून दिली, त्यांचं खूप खूप धन्यवाद ऋणी राहतोय. खास करून 5 षटकांमध्ये तुम्हाला 25 मिनिटांचा कालावधी दिला जाईल याची दखल घ्या. आज कोणीही मात्र टाइम वेस्ट करू नका, कारण जेवढ्या लवकर आपल्याला सामने चांगल्या प्रकारचे खेळवता येतील तेवढं तुमचं सहकार्य हे खूप मोलाची भूमिका असेल. त्यासाठी मी हात जोडून नम्र निवेदन करतो प्रत्येकाला. हलकेशा हाताने लेग ग्लान्स सुरेख पद्धतीने मनगडीच्या साहाय्याने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. मिस्टर आशूच्या माध्यमातून दुसरी धाव येईल का, पंच मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा पळून काढल्या जातात. तेवढी गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच या ठिकाणी करत असताना 10 धावा, कारण क्रिकेटच्या खेळातील एक एक धाव म्हणजे क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास, एक एक रन्स म्हणजे क्रिकेटमधील लाईफ लाईन आणि तीच मात्र लाईफ लाईनचा उपयोग केला जातोय. संदीप निजाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं कॉंग्रॅच्युलेशन. 5 चेंडूवर 5 षटकार आपण ठोठावले गेले होते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 10 धावा. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी हा पहिला सामना आहे. खुशी 11 स्पॉन्सर बाय अल्पेश भोईर. मात्र जो संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय आणि अर्णा 11 केळवा हा संघ फलंदाजी करताना हा पहिला सामना असेल. 5 षटकांचा हा सामना. यावेळेला ऑन साइडला आखू टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. नाईस टायमिंग, स्पेक्टॅक्युलर शॉट. 6 धावा, शिवनेरी षटकार. धावसंख्या 16 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. थोडासा अकूट टप्प्याचा चेंडूला मात्र आशूने सुंदररित्या नसीहत दिली. प्रत्येक खेळाडू मात्र प्रतीक्षा करत असतात या चेंडूची. जैसी गेंद वैसी नसीहत. 16 धावा, 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी साकारला गेलाय. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. आजच्या दिवसामध्ये दमट वातावरण, निरभ्र आकाश, सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे. आजच्या दिवसामध्ये अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. ढगाळ वातावरण. 16 धावा. हलकेशा हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होताना. गुड डिलिव्हरी बाय जितेंद्र. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा. 4 गडी बाद आतापर्यंत झालेले आहेत. पॅव्हेलियनच्या रस्त्याला मिस्टर आशू या ठिकाणी जात असताना निराश हताश मनाने सुरेश रैनाची कुठेतरी आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आणि एक अशाच वेळेला असं दृश्य पाहायला मिळालं होतं. कगिसोर अबाडाने मात्र तो चेंडू फेकला होता आणि सुरेश रैनाची मात्र दांडी गुल केली होती आणि तोच दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती 16 धावा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. अतिशय ग्लॅमर आलाय या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलाय. 120 ग्रॅमच्या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. असा खेळ म्हणजे जागतिक दर्जातील विविध प्रकारच्या खेळांतील राजा म्हणून ओळखला जातो तो क्रिकेट. धावसंख्या 16. 3 चेंडूचा खेळ झालाय. तीन चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. यानंतर होणारा सामना जर आपण पाहिला तर माऊली 11 खार्डी आणि एनसीसी सफाळे. अगदी 5 षटकांचा जर ज्या वेळेला खेळ होईल त्यावेळेला एक चेंडू शेष राहील. त्याच्या अगोदर तुम्ही टॉस करण्यासाठी या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अर्थातच टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय.
16 धावा 16 रन. फ्लाइट ओव्हर द विकेट जितेंद्र. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज नवीन येणारा फलंदाज मिस्टर अतिश. ऑन साईडला फ्लिक केला जातोय. चेंडू मात्र खोदून काढला जातोय. सिली मिडॉन वरून मिडॉनचा क्षेत्ररक्षक मनीष पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 धावा. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे शिवनेरी चषकाने दाखवून दिलं गेलंय. 2020 हे शानदार आयोजन स्वप्न होतं पूर्ण शिवनेरी चषकांच्या आयोजकांचं की एक तरी मोठी स्पर्धा व्हावी आणि कालपासून त्या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेला आपण पाहतो ऑफसाईडला ड्राइव्ह केला जातोय. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 18 या धावसंख्येवर 18 रन. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 18चा आकडा पुन्हा एकदा ॲडलेडच्या मैदानात 17 डिसेंबर पासून पहिली कसोटी डे नाईट कसोटी आपल्याला पाहायला मिळेल. गौरव तरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आशापुरी एडव्हान्स संघाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावसंख्या 18 धावा. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. चेंडूला मात्र या ठिकाणी खेळलं गेलंय. साई पुढे सरसावतोय. एक स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 19 धावा. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ झालाय. 6.33 ची सरासरी योग्य नाहीये आतापर्यंत, कारण 4 फलंदाज बाद झाल्यानंतर या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी वाढली गेले ती 2 फलंदाजांवर. माऊली 11 खार्डी वर्सेस एनसीसी सफाळे. श्री लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला जे वॉच करतायत युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत प्रायोजकांच्या वतीने. चला घाई करा, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. जे 38 सर्कलचं जे आपण पाहतो की पॅनलाइज नाहीये, परंतु फलंदाज बाद झाल्यानंतर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. फलंदाज बाद झालेला तो 38 सर्कलच्या बाहेर येईपर्यंत आपण लगेच एंट्री करा, जेणेकरून आपला टाइम वेस्ट होणार नाही. धावसंख्या 19 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय. साई आपल्या गोलंदाजी मार्कवर, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक मैदान ज्याने मात्र मोठमोठ्या स्पर्धेत गाजवलेत. असं छोटा पॅक बडा धमाका म्हणून साई याच्याकडे पाहिलं जातं. स्विंग आहेत या गोलंदाजाकडे. धावसंख्या 19 रन. लॉस ऑफ 4 विकेट. 3 षटकांचा खेळ झालाय. ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. विराटांचं यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. हा झेल खूप महत्वपूर्ण. अनिकेत मात्र कोणतीही चुकी करत नाहीये आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. 19 लॉस ऑफ 5 विकेट. अर्थातच अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी मात्र परतला गेलाय. शिवनेरी चषक 2020 हा शानदार थरार टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा, 5 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना अर्ना 11 केळवा या संघाची थोडीशी बिकट अवस्था, खूपच बिकट अवस्था आहे. इथून मात्र डावाला आणि संघाला सावरायला लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर एका साईडला भावेश आणि रुचित 4थ्या क्रमांकाचा आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. रिस्पॉन्सिबिलिटी जाणावी लागेल, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो, तर ते जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आयुष्यभर थकत नसतो, हे आपण सातत्याने पाहिलंय. मी विनंती करेन जे प्रेक्षक वर्ग आहेत आमच्या समालोचन कक्षेसमोर, त्यांना थोडंसं नम्र निवेदन असेल की आपण थोडंसं बाजूला व्हा, बाउंड्री लाईनच्या थोडंसं पाठीमागे राहा. धावांची गती स्कोरबोर्डवर 19 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा साई आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करेल मिस्टर भावेश. यावेळेला स्विंग जरूर मिळाला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. ज्या पद्धतीने आपण पहिला शफल अगोदर झाले होते, खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 19. या धावसंख्येवर 2 चेंडूचा खेळ झालाय. पंच मात्र या ठिकाणी दर्शवत असताना त्या ठिकाणी दर्शवतायत की रिच वाईटचा हा नियम काय आहे, तुम्ही शफल कोणत्या स्टंपला होतात आणि ते मात्र जाणतायत. हे जाणणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण प्रॉब्लेम क्रिएट होण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप गरजेची गोष्ट असते. समंजसपणा इज मोस्ट इम्पॉर्टंट. अंडरस्टँडिंग. 19 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गली रिझन, सिली पॉइंट, सिली मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, डीप मिड विकेटचा एक मोठा गॅप, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग अँड शॉर्ट लेग गली.
यावेळेला पाहिला हा चेंडू मात्र खूपच बाहेर होता. पंच वळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइजचा मोका मिळाला. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ झालाय. साईकडे मात्र स्विंग आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यात माहीर असा गोलंदाज पाहायला मिळतो. ऑफ साईडला जागा बनवली. ऍडजस्टमेंट स्वतःला केलं. बॅटचं ब्लेड ओपन केलं. एकदा वर्जित केली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. धीरज याच्या माध्यमातून आतापर्यंत एक झेल टिपलं गेलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 रन. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. षटक क्रमांक 4 आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धाव अर्जित केली जाईल. मनीष मात्र एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक पुढे येतोय. नेहमीच त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असते. 100% देण्यामागे त्याचा मोठा हातभार असतो. धावसंख्या स्कोरबोर्डवर 22 रन. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. खुशी 11 संघ स्पॉन्सर बाय अल्पेश भोईर, एक चांगलं व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून मात्र मेडल या ठिकाणी सन्मानित केले गेले आणि एक मोठी स्पर्धा येते आमदार चषक कमिंग सून. यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला चिप शॉट होता. सेफ झोन मध्ये चेंडू, नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. अरुणा 11 संघाला मात्र धावा कोणत्याही पद्धतीने येवोत, कोठूनही येवोत, परंतु फलक हलतं राहणं ही मात्र त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असेल. धावसंख्या 24 रन. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पाहिलं खूपच बाहेर होता आणि त्याचंच कारण वाईटचा इशारा. आशुतोष व्यवहारे, एक क्वालिटी दर्जाचे मात्र अंपायर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 25 रन. प्रितेश किने आमचे गोल्डन मॅजिक फिंगर गुणसंख्या लेखक या ठिकाणी दर्शवत आहेत की 5 चेंडूचा खेळ झालाय. 4थ्या षटकातील प्रथम फलंदाजी करताना अरुणा 11 संघ जाऊन पोहोचतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. यावेळेला ऑन साईडला शफल होऊन खेळला गेलाय. फ्लिक केला जातोय मनगडीच्या सहाय्याने. मनीष मात्र आराम के साथ चेंडूला कन्वर्ट करतोय. एकदा वर्जित केली जाते, कारण ज्या वेळेला तुम्ही मात्र बाउंड्री लाईन टच असता त्यावेळेला तुम्ही स्टार्ट अगोदर जर घेतली तर तुमच्या मोमेंटम, तुमची पोझिशन एकदम व्यवस्थित पाहायला मिळते आणि ते मनीष मात्र याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावसंख्या 26 रन, 26 धावा. 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त झालाय. यानंतर होणारा सामना सेकंड कॉल असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून. माऊली 11 खार्डी आणि एनसीसी सफाळे दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. जितेंद्र पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर दुसरा स्पेल घेऊन येतोय. पहिल्या स्पेल मध्ये जर आपण पाहिलं तर 11 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. ऑन साईडला हा चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल. मात्र पाहता पाहता या ठिकाणी फलंदाज बाद होताना थोडंसं सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं भावेशने आपल्या पार्टनरला, अर्थातच रुचितला. आणि या ठिकाणी मात्र सॅक्रिफाईस करावं लागतोय, कारण सेल्फ कॉन्फिडन्स ठेवतोय भावेश की एखादा 1-2 चौकार आले किंवा षटकार आले तर कदाचित अजून एक फायटिंग टोटल कडे आपण वाटचाल करू. परंतु 27 धावा, कारण 2 नाण्याच्या बाजू आहेत. नाण्याचे एक बाजू पडताळून चालणार नाही, कारण आजचं क्लायमेट आहे ते मात्र आपण पाहतो. कदाचित ही खेळपट्टी एखाद वेळेला मी तर म्हणेन की कदाचित गोलंदाजांच्या प्रेमात आज पडेल, यात काही शंका नाहीये. धावांची गती स्कोरबोर्डवर 27 आलेले आमचे तमाम लाडके क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत प्रायोजकांच्या वतीने. प्रत्येक पाठीराखे आज संघाच्या बाजूने आलेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. ऑफ साईडला चिप शॉट होता, एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल का? यस, इट इज अ 1 रन. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 28 धावा. परिस्थितीनुसार मात्र खेळण्यासाठी सक्षम असावे लागतात खेळाडूंना, आणि ते आज खेळाडू मात्र सफाळे गटमधून या ठिकाणी उपस्थित झाले संघ आणि त्यांच्या सर्व पाठीराखे. धावसंख्या 28 रन.
यावेळेला पाहिला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. ऑफ ड्राईव्ह एकदा वर्जित केली जाते. एकच ड्रायव्हर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 3 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 29 धावा. 45 नंबरची जर्सी परिधान करणारा स्वप्नील पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट उत्तम दर्जाचं त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. लेदर क्रिकेटचा अनुभव पुरेपूर. यावेळेला पाहिलं न्यायालय श्रीकांत भोईर याच विभागातील एक पंच आपल्याला पाहायला मिळतात. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 30. या धावसंख्येवर 30 रन. लॉस ऑफ 6 विकेट. 3 चेंडूचा खेळ झालाय. या 3 चेंडू नंतर आपण लगेच टॉस करण्यासाठी हजर राहा. कर्णधार माऊली 11 खार्डी वर्सेस एनसीसी सफाळे. हा शेवटचा आणि अंतिम पुकार. अप्रतिम ब्युटिफुली डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने. जितेंद्रची मात्र आर्म ऍक्शन अप्रतिम पाहायला मिळते. इनिंग संपेपर्यंत या ठिकाणी जर आले नाहीत दोन्ही कर्णधार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या अगदी बाजूला. विनायक वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. बाबू या नावाने जास्तीत जास्त पसंतीता मिळाले तर एनसीसी सफाळे संघाचा कर्णधार आलेला आहे आणि एका साईडला आपण पाहतोय रुपेश या ठिकाणी उपस्थित झालेत. म्हणजे आमच्या नियमांचं पालन या ठिकाणी करतायत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत अँड थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावर एकंदरीत प्रितेश किनी आम्हाला दर्शवतात की 30 धावा झालेल्या आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मैदानाच्या आतमध्ये लाइनिंग आखून घ्यायची आहे. कृपया करून मार्किंग करून घ्या. खेळपट्टी आज जेवढी तुम्ही डार्कनेस करतील तेवढा मात्र त्रास होणार नाही पंचांना. कारण बॅट स्लाइड केल्यानंतर मात्र ती खून खूप महत्वपूर्ण दिसताना पाहायला मिळते. आदरणीय संदीप भोईर यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. संदीपजी भोईर. धावसंख्या 30 धावा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जितेंद्रचं कौतुक करेन. 3ऱ्या षटकामध्ये त्याने 11 धावा खर्च जरूर केला परंतु स्लॉग ओव्हर मध्ये कशी गोलंदाजी करायची याची पूर्णपणे मात्र अनुभवाचा फायदा मिळवतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. कारण तुमच्याकडे वेग असून चालत नाही तर वेगेला मर्यादा. अचूक टप्प्यावर गोलंदाजी प्रभावित करण्यासाठी जितेंद्र पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. 30 धावा 7 गडी बाद. अर्ना 11 केवा. ऑन साइडला फुलटॉस चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष कोणतीही चुकी करणार नाही. ऑस्ट्रेलियन कॉपी बुक स्टाईल मध्ये सुंदररित्या झेल टिपला गेला. एंड ऑफ द इनिंग. तर पहिला डाव समाप्ती अखेर झाला आणि पहिल्या डावामध्ये 30 धावा. 31 धावांचं लक्ष असेल. संदीप भोईर कुठेही असतील तर नयन किनी तुषार किनी यांच्याशी संपर्क साधा. 5 षटक 6चा ऍव्हरेज या ठिकाणी पाहायला मिळाला. 30 धावा 31 धावांचं लक्ष ते खुशी 11 या संघा समोर ठेवले गेले. वेलकम जावेद शेख. अर्थातच जावेद सर या ठिकाणी एक चांगलं मनमिळावू व्यक्तिमत्व. जेव्हा जेव्हा एडवान प्रीमियर लीग होते जेव्हा जेव्हा मोठी स्पर्धा होते 25वं वर्ष आहे यंदाचं. खूप मोठ्या थाटामाटात मात्र ती स्पर्धा पार पाडली जाईल. तर एक चांगलं क्रिकेट या आपण टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत आणि दोन्ही संघ सज्ज झालेत. दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. तर या आपण टॉस बॉक्स कडे वळणार आहोत. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. संदीप भोईर यांना विनंती करेन इथे चॉईस मात्र या ठिकाणी विनायक यांना कॉल करावा लागेल. कॉइन स्पिन करायचं. काट मात्र या ठिकाणी यस काट आलेला आहे. धन्यवाद संदीपजी भोईर. आपण मुख्य मंचावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. विनायक आज क्लायमेट नुसार आज टॉस मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. टॉस जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अगोदर चर्चा झाली असेल मीटिंग झाली असेल की नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर काय डिसिजन असेल आपलं. क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. प्रतिस्पर्धी संघाबरोबर कधी खेळलेले आहात. हो.
म्हणजे स्ट्रॉंग संघ आहे, दोन्ही स्ट्रॉंग संघ आहेत. आज क्लायमेटनुसार मात्र तुम्ही गोलंदाजी करतायत. प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा मानस असेल? 40 पर्यंत. आणि त्यासाठी टॉप गोलंदाज तुमचे ट्रम्प कार्ड गोलंदाज जे विकेट टेकर गोलंदाज कोण असतील आज? पंकज आहे, किरण आहे, संजय आहे. नक्कीच आणि यंदाच्या वर्षात मॅन इन फॉर्म तुमच्या प्लेइंग 11 मध्ये कोण आहे आतापर्यंत? किरण आहे, तुका आहे. नक्कीच या स्पर्धेविषयी शिवनेरी चषक 2020चा हा शानदार 16 आहे. प्रथम वर्ष आहे, परंतु इथे आल्यानंतर प्रसन्नता जरूर वाटली असेल, नो डाऊट. या आयोजकांचं धन्यवाद आणि मनोगत व्यक्त कसं करतील आपण? चांगली स्पर्धा आहे, चांगला आहे सर्व. नक्कीच धन्यवाद. विनायक रोशन माऊली, आपलं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता एक्झॅक्टली? घेतलं असतं क्षेत्ररक्षण. आता मनाच्या विरोधात तुम्हाला फलंदाजी करायची आहे. 5 षटकांमध्ये एक्झॅक्टली टोटल काय असेल? आता 30 धावा झाल्यात, कारण अर्णा 11 केळवा हा संघ स्ट्रॉंग आहे. 5 षटकांमध्ये काय माइंडमध्ये टोटल असेल आपल्या? 45 ते 50च्या दरम्यान स्कोर बनवायचा प्रयत्न करू. आणि नक्कीच प्लेइंग 11 मध्ये असे पहिले 3 ते 4 फलंदाज की विकेटवर टिकून राहतील. कोणता फलंदाजावर भरोसा असेल तुमचा? रुपेश असेल, दीपेश असेल, शकर असेल आणि श्रीकांत असेल. नक्कीच या स्पर्धेविषयी काय म्हणतील? आयोजन तर खूप चांगलं आहे. आज थोडं हवामान दमट आहे, त्यामुळे स्कोर जास्त होणार नाही, तरी पण चांगला प्रयत्न करू आणि आयोजन मस्त केलं आहे. नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जातील असा कोणता खेळाडू तुम्ही फॉलो करता, आदर्श मानता? हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या, क्या बात आहे. आजच्या घडीला मात्र हार्दिकची जास्तीत जास्त चर्चा होते. तर टॉस या ठिकाणी झालेला आहे, तो आपण पाहिला. एनसीसी सफाळे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. थँक्यू सो मच कुशल चौधरी. तर 31 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. नुकताच टॉस या ठिकाणी झालेला आहे आणि टॉस बॉक्स मधून न्यूज रिपोर्ट अशी आहे, ते आपण पाहिली असेल. एनसीसी सफाळे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. तर 31 धावांचं लक्ष. नाण्याची एक बाजू आपण पडताळणे, नाण्याची दुसरी बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेळ कोणाचा गुलाम नाहीये मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये, कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला त्या व्यक्तीसाठी थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. म्हणून जनरल नॉलेज मध्ये त्या व्यक्तीला खूप आदर दिला जातो, ज्याचं नाव होतं, ज्याने घड्याळाचा शोध लावला. असा जर्मनीचा व्यक्ती होता, पीटर हेनलिन. या व्यक्तीचं मात्र आदराने नाव घेतलं जातं. आज 5 सामने प्रथमतः आपल्याला पहिल्या फेरीतील पाहायला मिळतील. 31 धावा. आज मोठे समर्थक सफाळे गट मधून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि म्हणूनच म्हटलं जातं, अशक्य ते शक्य करून दाखवणारी जगाच्या पाठीवरील एकमेव गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे प्रेरणा. खऱ्या अर्थानं समर्थक. आणि हे समर्थक या ठिकाणी उपस्थित झालेत. सकाळपासून अनिलजी किनी आणि त्यांची संपूर्ण टीम पूर्णपणे. मात्र पावसाचं जेव्हा आगमन झालं आणि खास करून श्री लाईव्हचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करावं लागेल. त्यांनी पहिली प्रेझेंटी लावली आणि पूर्ण आच्छादन मात्र त्या ठिकाणी कव्हर खेळपट्टीवर टाकलं. त्यांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद कुणाल, हितेश, मनीष अँड कुशल. 31 धावांचं लक्ष असेल ते आपण मॅच कडे वळणार आहोत. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून. नाण्याची एक बाजू जरूर पडताळले, नाण्याची दुसरी बाजू या पडताळूया. जे श्री लाईव्हच्या माध्यमातून श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. यावेळेला स्लॉक स्वीपचा फटका, ती बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी एक धाव, एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. आज थंड गुलाबी हवा वाहताना आपल्याला पाहायला मिळते. जणू काही न्यूझीलंड ऑकलंडचं ते मैदान लगेच आपल्या डोळ्यासमोर येईल. हवेचा झोत खूप मोठ्या प्रमाणात न्यूझीलंड मध्ये वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. शीत वारे खूप मोठ्या प्रमाणात वाहतात आणि आज ते शिवनेरी चषक विराथन या बुद्रुकच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतं. एक वेगळं क्लायमेट. सर्व खेळाडू वातावरणाशी मात्र जरूर निगडीत असतील. एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव मनीषाच्या बॅटमधून एक धाव येते. गोलंदाजी मार्कवर उदय. ऑफ साइडला स्वप्नील यावेळेला एक धाव अर्जित करतोय. स्वप्नील भोईर मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. स्वप्नील भोईरचं नाव घेतल्यानंतर नायगाव दरपाळचा राहणारा
खेळाडू युए मध्ये जाऊन मात्र स्थायिक झाला आणि युए मधला एक यष्टीरक्षक म्हणून ज्याने भूमिका साकारली गेली आणि वर्ल्ड कपच्या माध्यमातून एक अर्धशतक सुद्धा त्याने साजरं केलं होतं. भंडारी समाजाच्या मॅच झाल्या कुडनच्या गावामध्ये, तेव्हा मात्र पूर्ण दिवस आमच्या समवेत होते, मुलाखत घेण्याचा मौका मिळाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला आपण पाहतोय भावेश चेंडूला फेकेपर्यंत एक धाव काही रोखूच शकणार नाहीयेत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. शिवनेरी चषक 2020 चा हा थरार खूप चांगल्या प्रकारचं युनिटी स्ट्रेंथ ही मात्र शिवनेरी चषकाच्या आयोजकांकडून पाहायला मिळते. म्हणून म्हटलं जातं मातीने एके बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण एकत्रित व्हायला का नको, ही संकल्पना पाहायला मिळते. यावेळेला स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतो पूर्णपणे. फलंदाज बाद, एक बिग विकेट, बॅक टू द डगआउट. कृपया फलंदाज रेडी राहायचंय. प्रत्येकाला विनंती करेन, नवीन फलंदाज मिस्टर संजय. धावांची गती जर आपण पाहिली तर 3 धावा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 3. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. लाडके क्रिकेट रसिक जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी शिवनेरी चषक 2020 ला जॉईन झालेत. सफाळे गट मधील मात्र संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाज उदय. यावेळेला अप्रतिम टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात थोडासा स्विंग जरूर या ठिकाणी मिळतोय. गोलंदाज फलंदाज आज खरा कस लागेल या खेळपट्टीवर. धावांची गती स्कोरबोर्डवर प्रितेश किने आमचे गुणलेखक या ठिकाणी दर्शवतात की 3 धावा. आज लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा फिरतील असं म्हणायला हरकत नाहीये. त्या सुद्धा रोमांचक आपल्याला पाहायला मिळतील, कारण आउटफील्ड स्लो आहे. त्या कारणास्तव आपण पाहतो करण्याचा प्रयत्न होता, ऑफ साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. यावेळेला एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का, मात्र फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. परंतु यावेळेला संजय यांनी चांगलं कॉलिंग केलं. एस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा संगम पाहायला मिळाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. कंपॅरिझन करताना संजयच्या गोलंदाजीवर 7 धावा होत्या, 1 गडी बाद झाला होता. इथे मात्र 1 गडी बाद होते, 5 धावा, म्हणजे 2 धावेने मागे राहतोय असं आलेख मध्ये ग्राफ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. मनीष आतापर्यंत 4 धावांचे खेळी करतोय. संजय नॉन स्ट्राईक एंड कडून आता स्ट्राईक एंड कडे जातील. संजय यांची मात्र जरूर एक खेळी पाहिली होती तपस्या प्रतिष्ठान चंदनसारच्या मैदानात आणि आयोजक होते विजय घरत. खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं आणि तिथे मात्र संजयने काही कमालीचं प्रदर्शन दाखवलं होतं त्या चंदनसारच्या मैदानात. मला वाटतं आज त्या आयोजकांचा विजयजी घरत यांचा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला घाई करा जरा, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. टाइम स्पेंड करू नका प्लीज, कारण घड्याळात 12:21 झालेत. क्लायमेट नुसार असं वाटतं की 9 वाजलेले आहेत, परंतु त्या वेळेकडे जाऊ नका. कधी 5, 5:30 वाजतील हे समजणार सुद्धा नाही असं क्लायमेट असल्यानंतर. धावसंख्या 5, पहिलं षटक कंप्लीट झालेत. 5 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा. छान पद्धतीने मात्र आयोजन नियोजन ऑल इज वेल. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवनेरी चषक 2020 चा हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम थरार आपल्या डोळ्यासमोर रंगतोय. चला घाई करा जरा प्लीज. अर्ना 11 केळवा संघ 5 धावा या फलकावर. पहिलं षटक कंप्लीट झालंय. आशू आपल्या गोलंदाजी मार्कवर यायचं ऑलराऊंडर म्हणून प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की करतोय. आशू आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. सामना करेल संजय. डावकुऱ्या हाताने पॉवर प्लेचं बंधन आहे.
यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं, कारण तुम्ही शफल कोणत्या स्टंपला होता म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो की रिच व्हाईटचा हा मात्र एक गडी बाद. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला मात्र स्विच हिट. क्या बात है, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुली टायमिंग. क्लीन स्विच हिट कसा असावा याचा परिपूर्ण मात्र या ठिकाणी फॉर एक्झाम्पल देत असताना संजय ऍज अ बुलेट प्रमाणे चेंडूला मात्र या ठिकाणी फेकून दिलंय आणि प्राण भोईर यांचं मात्र षटकाराने स्वागत केलं जातोय. अप्रतिम शिवनेरी षटकार. चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 11 धावा. अशा प्रकारचे मात्र स्ट्रोक खास करून जर आपण पाहिलं तर केविन पीटरसन या खेळाडूच्या बॅटमधून येताना, तर ग्लेन मॅक्सवेल हा सुद्धा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. क्लीन स्विच हिट मारण्यामध्ये माहीर असं खेळाडू. धावांची गती जर आपण पाहिली तर 11 धावा. पालघरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र आलं विशाल खोत या फलंदाजाकडून. टेंबोड्याचा हा खेळाडू. धावसंख्या 11, 11 धावा. खास करून दांडीचा विशाल तामोरे अंगी हा सुद्धा मात्र ब्रह्मास्त्र आहे. ऍज अ बुलेट प्रमाणे त्याचे चेंडू मात्र स्विच हिटच्या माध्यमातून जातात. सुंदर पिक करत असतो. धावसंख्या 11 धावा, 11 रन 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला करण्याचा प्रयत्न, हुकचा फटका. यावेळेला चेंडूला कन्वर्ट केला गेलाय. एक्सपिरियन्सचा पूर्णपणे फायदा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी निनाद चेंडूला कन्वर्ट करेपर्यंत 2 धावा इझिली डन होत आहेत. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन 13 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. कारण अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्यासाठी तुमच्याकडे ती पॉवर जनरेट करावी लागते आणि खास करून सराव, कारण हा खेळ सरावाशिवाय नाहीये मित्रांनो. जेवढा तुम्ही ग्राउंड मध्ये सराव करतील तेवढा मात्र तुम्हाला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसू लागतील फलंदाजी करताना, तेवढा तुमचा अचूक टप्पा मिळेल तो गोलंदाजी करताना. धावसंख्या फलकावर 13 13 धावा. पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तर तुम्ही स्विच हिट खेळल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतो बाईटच्या स्वरूपात, कारण स्विच हिट खेळल्यानंतर तुम्हाला वाईट तर जरूर मिळणारच नाही, कारण तुम्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रमाणे खेळत असता आणि तेच आशुतोष व्यवहारे त्या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 14 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. हॅलो चेक. धावसंख्या 16 रन्स 16 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आता मात्र या ठिकाणी 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 15 धावांचं लक्ष हे समोर असेल. कृपया करून टाइम वेस्ट करू नका प्लीज. आम्ही वारंवार सूचना करतो, युट्यूबच्या माध्यमातून हे सांगणं उचित ठरत नाहीये.
जेवढं तुम्ही कॉपरेट करतील आयोजकांना तेवढा प्रतिसाद मिळेल या स्पर्धेला. आतापर्यंत आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. हलकेशा हाताने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, परंतु इथे काय घडलं जातं आणि फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज च्या पद्धतीने गुड रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी धावले गेले. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 17 धावा. विजयासाठी 14 धावांचं लक्ष्य अजून सुद्धा समोर आपल्याला पाहायला मिळेल. भगवमय असं वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत चांगल्या प्रकारचं गुड अंपायरिंग, थोडंसं अंडरआर्म फेकी केली होती आणि त्याचा फायदा मिळाला नाही तो प्रतिस्पर्धी संघाला. धावसंख्या 17 धावा या फलकावर पाहायला मिळते. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर आशिष. दमट हवामान आणि त्याचा फायदा मात्र आज कोणत्या संघाला या ठिकाणी मिळेल हे पाहण्यासारखं असेल. यावेळेला यस द फिंगर इज गॉन ऑफ अंपायर नाव. फलंदाज बाद. या आपण ऐकूया. थँक्यू डीजे. धावसंख्या 17 धावा. सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ शक्तिशाली आपल्याला पाहायला मिळतात. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेट इज अ अनसर्टनिटीज गेम. निश्चित आणि अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिले गेले. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. उजव्या हाताने पुन्हा एकदा आशिष टू मनीष. हलकेशा हाताने मात्र प्रेशर आहे अजूनपर्यंत आपण पाहतो. रिलीज करण्याचा प्रयत्न करतायत प्रेशर, परंतु मनीष मात्र या ठिकाणी हलक्याशा हाताने ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. जंटल पुश केलं. आशिषने मात्र लेंथ अँड लाईन मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवले गेले आणि ही बेस्ट अँड बेटर लेंथ अँड लाईन आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा. 3 चेंडूचा खेळ झाला. अनिकेत एक राईट हँड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं खुशी 11, स्पॉन्सर बाय अल्पेश भोईर. या वेळेला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी मात्र फसतायत. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. म्हणून मी म्हटलं होतं की लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा आज पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आतुरले गेलेत. इतर वेळेला आपण षटकार चौकारांची आतषबाजी पाहतो. काल तर जवळजवळ 51 षटकार लागले पूर्ण दिवसामध्ये. धावसंख्या 17 धावा या फलकावर. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 17 धावा या फलकावर. काल 57 षटकार तब्बल लागले गेले होते या स्पर्धेमध्ये. मिस्टर साई अनिकेत दिलासा देतोय. हॅलो 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 चेक. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा शिवनेरी चषक 2020 आणि शिवनेरीचे सर्व आयोजक अफाट मेहनत या स्पर्धेला नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटेल असं आयोजन नियोजन आपण पाहू शकाल. 1 लाखाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं सर्वांनी मात्र पूर्णपणे ते झेललं
आज कोविशिल्डची लस कधी येईल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट यांनी मात्र ती चाचणी जवळजवळ आता पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. पहिला टप्पा त्यांनी पार करतील. धावसंख्या फलकावर 17. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. सामना बॅलन्सिंग आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. 17 धावा या फलकावर. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 14. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या चेस कराव्याच लागतील, याची दखल घ्या. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आशिष याच्या माध्यमातून. अप्रतिम, क्या बात आहे. सुपर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. सहजता, सुंदरता, बोटांतील जादू हे पैलू मात्र या ठिकाणी वापरले गेले. आशिषने काय कमालीचं षटक हाताळलं गेलं. जशी एखाद्याच्या व्यक्तीच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी शोभून दिसावी तसा मात्र हा चेंडू शोभून दिसला तो आशिष याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. मॅग्निफिसंट बॉलिंग. 12 चेंडू 14 धावा. 12-14चं समीकरण म्हणून म्हटलं जातं की या जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. 12 चेंडू 14 धावा, कारण 30 धावा आहेत, नो डाऊट. एक सॅटिस्फाईड स्कोर नव्हता, परंतु इथे मात्र टाळ्या येत आहेत त्या अर्ना 11 केवा संघाच्या गोलंदाजांसाठी. आशिष याच्यासाठी खास करून. परंतु इथे अनेकेत सारखा फलंदाज आहे, सिंगल डबलला प्राधान्य देणारा. परिस्थितीतून मात्र संकटात जेव्हा जेव्हा सापडलाय संघ खुशी 11 तेव्हा तेव्हा मात्र या मायकोप संघाच्या खेळाडूने खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवलंय. आता संकट मोचक बनावं लागेल, कारण तुमच्यात आत्मविश्वास आणि आवड असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाहीये मित्रांनो. खेळाडूंनो, धावसंख्या 17, 17 धावा, 3 षटकांचा खेळ झालाय. 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांचं लक्ष. शिवनेरी चषक 2020चा हा क्रिकेटचा रणसंग्राम थरार आपल्याला पाहायला मिळतो आणि खास करून मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच शिवनेरी चषक. ऑफ साइडला जागा बनवली, रूम दिला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मात्र निघून जातोय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाते. कधी कधी क्षेत्ररक्षक हुशार असतात, मात्र चपळाईने पुढे येतात. चेंडूला स्टॉप करण्याच्या ऐवजी थोडंसं मोमेंटम बदलतात आणि त्यावेळेला मात्र कुठेतरी दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाजाला बळी जावं लागतं धावचीच्या स्वरूपात. धावसंख्या फलकावर 18 धावा, 18 रन सिंगलच्या साहाय्याने. 18 रन्स, 18 धावा या फलकावर. संघ क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये पाहायला मिळतंय. आशू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या डावकुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर द विकेटचा मारा करतोय. या वेळेला मात्र आपण पाहतो काही कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये येत आहेत. दोन्हीही गोलंदाजांनी मात्र कमालीचं प्रदर्शन दाखवलं गेलंय. युनिटी, स्ट्रेंथ, एक हे सामर्थ्य गणलं जातं. धावांची गती स्कोरबोर्डवर 18 धावा, 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. येणारे चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 13. खुशी 11 स्पॉन्सर बाय अल्पेश भोईर. थोडस मात्र या ठिकाणी नाराज असतील, परंतु क्रिकेट आहे पार्ट ऑफ द गेम. रिस्पॉन्सिबिलिटी जाणावी लागेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये थोडीशी जोखीम जरूर पत्कारली गेली होती. साईने शफल झाला होता आणि डावी यष्टी मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केली गेली. नेक्स्ट मॅच बिग फाईट, माऊली 11 खार्डी वर्सेस एनसीसी सफाळे. सुपर मॅच पाहायला मिळेल. आशिषने मात्र या ठिकाणी मोमेंटम धरून दिले आणि त्याचं मात्र आशू या ठिकाणी संधीचं सोनं करतोय. कारण जेव्हा जेव्हा डॉट चेंडू येतात तेव्हा प्रेशर तुम्हाला मात्र जरूर घ्यावं लागतं, परंतु त्या प्रेशरला, दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी फलंदाजी करणं हेच खरं क्रिकेट पाहायला मिळतं. खेळपट्टीवर जेवढा वेळ तुम्ही मात्र टिकून राहाल तेवढा वेळ मात्र धावा तुमच्या ऑटोमॅटिक इट सेल्फ येऊ शकतील. चला घाई करा जरा, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. म्हणून म्हटलं जातं पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे, निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. यावेळेला मात्र आपण पाहतो स्विचिटचा मात्र या ठिकाणी फटका पाहायला मिळतो. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. चौकार या ठिकाणी येतोय कुणालच्या बॅट मधून आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 22.
22 9 धावांचं लक्ष्य. तर जे बाईक मालक आहेत त्यांनी बाईक रस्त्यावर मधोमध पार्क केलेले आहेत त्यांना विनंती करेन. यावेळेला मात्र आपण पाहतो कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होतोय. यालाच म्हणतात क्रिकेट. म्हणूनच तुम्हा सर्वांचा आवडता खेळ असेल तो म्हणजे क्रिकेट. म्हणून म्हटलं जातं कालही तुझा होतो, आजही तुझा आहे आणि उद्याही तुझा राहणार, अर्थातच क्रिकेट. धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 22 धावा. चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. श्री श्री समर्थ कृपा यांच्या माध्यमातून आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज एलईडी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. श्री श्री समर्थ कृपा यांच्या माध्यमातून स्पॉन्सर बाय मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर एलईडी या ठिकाणी त्या खेळाडूला सन्मानित केले जाईल. खूप चांगल्या प्रकारचं पहिलं वर्ष आहे, परंतु काय संकल्पना घेऊन आलेत शिवनेरी चषकाचे आयोजक. सर्व यंग जनरेशन आहेत. प्रत्येक गोष्ट मात्र बारीक सारीक गोष्ट ते अद्ययावत करत असतात. मानाचा मुजरा असेल शिवनेरी चषकाच्या सर्व आयोजकांना, ग्रामस्थांना. धावांची गती जर आपण पाहिली तर 22 धावा. चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावा. अनेक जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मॅच मध्ये मात्र जरूर काय पलट होईल का याकडे सर्वांचं लक्ष वेधलंय. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने तंत्रशुद्ध फटका इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. ड्राईव्ह या ठिकाणी मात्र आपण पाहतो तेवढंच चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, एक्सलंट फिल्डिंग, जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कारण एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावाच लागतो. जेव्हा क्षेत्ररक्षण चांगलं उत्तम दर्जाचं होतं तर उत्तम दर्जाची गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज नेहमीच तयार असतो. म्हणून म्हटलं जातं अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार म्हणून ओळखलं जातं या क्रिकेटच्या इतिहासामध्ये. धावांची गती फलकावर 23. चेंडू आहे 7 आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 8. पंचांकडे दाद मागितली परंतु पंच मात्र या ठिकाणी जरूर अपील उचलतायत. हॅलो, फलंदाज बॅटची हिट लागली होती आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होत असताना. कारण जर तुम्हाला यष्टीरक्षक चांगला बनायचा असेल आपल्या भवितव्यामध्ये तर यष्टीरक्षकाने मात्र ज्या अपील आहेत कॉट बिहाइंडच्या त्या मेन पंचांकडे केल्या तर त्याचा बेनिफिट मिळेल. कारण आपण जेव्हा आउट नाहीये का पंच, तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 23. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा. कदाचित प्रतीकला वाटलं का मात्र या वेळेला पंचांचं बोट उंचावलं गेलेलं नाहीये, परंतु या ठिकाणी हळूहळू आशुतोष व्यवहार यांचं बोट उंचावलं गेलं. परंतु चुकीच्या एंडने मात्र अपील केली होती यष्टीरक्षकाने. राग मानू नका. जर तुम्हाला चांगला अजून यष्टीरक्षण बनायचं असेल, भर टाकायची असेल तर मेन पंचांकडे अपील करा कॉट बिहाइंडच्या. चेतन किनी कुठे असतील तर आपण या चेतन किनी यांना विनंती करेन. हॅलो हॅलो 23 धावा फलकावर. कृपया करून हॅलो हॅलो व्हॉलंटियर्सला मी विनंती करेन. शिवनेरी चषकचे सर्व सदस्य आहेत व्हॉलंटियर्स प्लीज आपण मैदानाच्या सभोवताली मात्र व्हॉलंटियर्स आपण कृपया करून दक्ष राहायचं आहे. धावसंख्या 23 रन 23 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र ऑफ ड्राईव्ह खेळला गेला. एकदा वर्जित केली जाईल. आशिष मात्र त्या ठिकाणी फेकी करतोय. गुड फिल्डिंग. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 24 धावा. 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी 7 धावा.
5 चेंडू 7 धावा. 7 runs required to win. 5 balls remaining. 7 धावांचं लक्ष्य. 24 धावा फलकावर. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. आशिष पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी 1 धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 25 रन. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे हे फक्त आपण माइंड मध्ये फिट करून ठेवा. प्रत्येक संघाला, फलंदाजाला, खेळाडूंना मी विनंती करेन 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. यावेळेला ऑफ साइडला असं एक पद्धतीने मात्र चेंडूला या वेळेला दिशा दिले गेले. तेवढं सुंदर क्षेत्रक्षण रवींद्र जडेजा जड्डूची आठवण करून देणारा क्षण पाहायला मिळाला. 1 धाव येते आणि धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 26 धावा. 26. 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांचं लक्ष्य. 3 चेंडू 5 धावा. पहा 30 धावा सुद्धा या ठिकाणी लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी कितपर्यंत पोहोचते यावरून येणाऱ्या संघांना सावध राहावं लागेल. कारण खेळपट्टी अजूनपर्यंत आपण पाहतोय टणक झालेली नाहीये. थोडीशी दमट अजूनपर्यंत पाहायला मिळते. अजून एक मोठी स्पर्धा आग्री प्रीमियर लीग पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. हलकेशा हाताने मात्र यावेळेला आपण पाहतो 1 धाव निश्चित स्वरूपात चांगले एफर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा वेळेला मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड काम करत नाही. 1 धाव येत असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडू मध्ये 4 धावा. 2 चेंडू 4 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. जर सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला आगेकूच करायची असेल तर या 4 धावा करणं खूप गरजेची गोष्ट असेल. आग्री प्रीमियर लीग येते लवकरच 11 जानेवारी ते 17 जानेवारी नूतन नगरच्या मैदानात सर्वांसाठी पर्वणी असेल. पहिलं वर्ष टेंबोड्याचं मैदान, पहिलं वर्ष पारगावचं मैदान, दुसरं वर्ष टेंबोड्याचं मैदान, तिसरं वर्ष भामटपाडा शिरसाड फाटाचं मैदान आणि 4थं वर्ष मात्र नूतन नगर. असं 4थं वर्ष पर्व आहे अग्री प्रीमियर लीग 2021. धावसंख्या 27. रुपेश पाटील सुद्धा वॉच करतायत मनसेचे आयोजक. या अप्रतिम चेंडूचा टप्पा अप्रतिम पाहायला मिळाला. गुड डिलिव्हरी. 5 चेंडूंचा खेळ. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावा. कॉन्फिडेंटली गोलंदाजी करतोय नो डाऊट अखिल. या ठिकाणी टप्पा अचूक आहे परंतु अनिकेत सारखा तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा खेळाडू खुशी 11 संघ मात्र हळूहळू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की कोणत्या पद्धतीने या ठिकाणी खेळ. आम्ही समजू शकतो की सामना हा रंगतदार स्थितीमध्ये आहे परंतु तेवढा वेळ दौडू नका. चांगलं क्रिकेट. 1 चेंडू 4 धावा. भारत वर्सेस पाकिस्तान 315 धावांचं लक्ष्य होतं. ऋषिकेश कानिटकर फलंदाजीवर होता. 1 चेंडू 4 धावांची गरज असताना ऋषिकेश कानिटकरने मात्र तो चौकार ठोठावला. चला घाई करा प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. नो मीटिंग नो टाइम. 1 चेंडू आणि 4 धावा. खूप मोठ्या प्रमाणात वॉच करतायत. 1 चेंडू 4 धावा. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. सर्वांसाठी ही पर्वणीच असेल यात काही शंका नाहीये. अखिल आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. मित्रांनो हा सामना जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. दोन्ही संघांसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. 1 चेंडू आणि 4 धावा. जबरदस्त सामना. ऑल द बेस्ट पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून. या वेळेला ऑन साइडला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूला मात्र या ठिकाणी आपण पाहतो निनाद पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा येतील का. फेकेपर्यंत या ठिकाणी 2 धावा निश्चित स्वरूपात. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र पराभूतच्या छायेत. म्हणून मी म्हटलं होतं नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये. नाण्याची दुसरी बाजू सुटता पडताळणं खूप गरजेची गोष्ट. यालाच म्हणतात क्रिकेट. जिद्दीने खेळले. आशिषने मोमेंटम पकडली. कोणताही फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहिला खेळपट्टीवर कृपया करून कोणत्याही प्रकारचं गोंधळ करू नका.